आणि अखेर भाजपनं पश्चिम बंगालचा गड काबीज केलाच। ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावलाच। या विजयाचं मूळ लपलंय ते भाजपच्या प्रचारात। यंदाच्या प्रचारात भाजपनं बांगलादेशी घुसखोरांवरून रान पेटवलं होतं आणि याचीच भीती चक्क बांगलादेशी नाही आहे असं काहीसं चित्र आहे। कारण निकालाच्या अगदी काही दिवस आधीच तिथल्या एका खासदारानं भाजप सत्तेत आली तर बांगलादेशींसाठी धोका असल्याचं म्हटलंय। पाहूया बांगलादेशींनी भाजपच्या सत्तेचा धसका का घेतलाय आणि कशासाठी घेतलाय। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचा भगवा। बांगलादेशमध्ये भाजपच्या विजयाचा धसका। बांगलादेशी खासदारांना मांडली भीती। भारत बांगलादेश संबंध तसे अनेकदा चढ उताराचे राहिले आहेत। बांगलादेशात कुणाची सत्ता येते यावर हे संबंध अनेकदा अवलंबून राहतात। 2024 मध्ये जनआंदोलनानंतर तर शेख हसीना यांचं सरकार पडलं। प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशची वाटचाल सुरू झाली आणि भारतासह बांगलादेशचे संबंध अधिकच बिघडले। अलीकडेच झालेल्या निवडणुकीवेळी तर भारत विरोधी लाट पाहायला मिळाली। मात्र फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत तारिक रहमान यांच्या बीएनपीची सत्ता स्थापन झाली आहे। भारताकडून संबंध सुधारण्याच्या दिशेने पुढाकार घेण्यात आलाय। त्याला तारिक रहमान यांनी देखील समंजसपणे उत्तर दिलं आणि संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घेतली। बांगलादेशचे उच्चायुक्त म्हणून तर भाजपचे नेते आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची नियुक्ती झाली आहे। मात्र या राजनैतिक संबंधाच्या इतिहासात भारत आणि बांगलादेशमध्ये नेहमीच बांगलादेशमधून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा महत्त्वाचा राहिला आहे। घुसखोरांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण, भारतीय संसाधनांवर येणारा ओझा यावरून भारतानं कायमच बांगलादेशकडे आक्षेप नोंदवलाय। बांगलादेशची आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, गरिबी यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी होते। अल्पसंख्याकांवरील वाढत्या हिंसाचारामुळे अल्पसंख्याकांचं भारतात मोठ्या प्रमाणात अवैध स्थलांतर होतं। बांगलादेशी नागरिकांसोबतच रोहिंग्याची घुसखोरी हा देखील एक मोठा मुद्दा आहे। 2025 मध्ये भारत बांगलादेश सीमेवर घुसखोरीचं सर्वाधिक म्हणजे 1100 पेक्षा जास्त प्रयत्न झाले। भारतीय सुरक्षा यंत्रणा अर्थात बीएसएफनं अवैध घुसखोरांविरोधात कडक कारवाई केली। बीएसएफनं सीमा भागात विशेषतः नद्यांमध्ये मगरी तैनात केल्या। भारत बांगलादेश सीमा सील करण्यासाठी बहुतांश ठिकाणी कुंपण घालण्यात आलंय। बांगलादेशनं सीमेवरील भारताच्या कुंपण घालण्याच्या कामावर देखील आक्षेप घेतलाय। तर भारतात आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये घुसखोरांवरून राजकीय वातावरण तापलं। पश्चिम बंगालमध्ये तर तृणमूलचं ममता बॅनर्जींचं सरकार हे बांगलादेशी घुसखोरांबाबत नरमाईची भूमिका घेतं असा आरोप भाजपनं या निवडणुकीत केला आणि हा मुद्दाही लावून धरला। या घुसखोरीमुळे सीमावर्ती राज्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या, त्याकडे भाजपनं अधिक लक्ष केंद्रित केलं। अवैध बांगलादेशी घुसखोरांमुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला। सीमावर्ती भागात लोकसंख्येचं संतुलन बदललं। याचा स्थानिक संस्कृती आणि राजकारणावर परिणाम झाला। बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र तयार करून भारतीय नागरिकत्वाचा दावा केला गेला। याचा प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला। स्थानिक भागात रोजगाराची समस्या निर्माण झाली। सरकारी सुविधांसह सामाजिक यंत्रणेवर बोजा वाढला। गुन्हेगारी, अंमली पदार्थ, गोवंश तस्करी, मानवी तस्करी वाढल्याचा आरोप झाला। त्यामुळे घुसखोरांवरून भाजपनं ममता दीदींच्या सरकारला घेरलं होतं। याचा परिणाम निकालांमध्ये दिसून आल्याचं बोललं जात आहे। मात्र याचीच धास्ती बांगलादेशी राजकारण्यांमध्ये दिसू लागली आहे। निकालाआधीच एक्झिट पोलचे अंदाज पाहून बांगलादेशमधील खासदार अख्तर हुसेन यांनी त्यांच्या सरकारसमोर आपली भीती बोलून दाखवली होती। এই বাংলাদেশে শরণার্থীদের ঢল নামানো হতে পারে সেই ধরনের চক্রান্ত আশেপাশে চলছে। মাননীয় স্পিকার, বিভিন্ন জায়গায় রোহিঙ্গারা অলরেডি চলে এসেছে। আবার আমাদের প্রতিবেশী দেশ থেকে अख्तर हुसेन ज्या कांगलूचा उल्लेख करत होते ते बांगलादेशमधून अवैधपणे भारतात गेलेले आणि स्थायिक झालेले नागरिक आहेत। त्यांना जर बंगालमधील भाजप सरकारनं परत पाठवलं तर याचा बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल अशी भीती अख्तर हुसेन यांनी व्यक्त केली आहे। अख्तर हुसेन हे रंगपूर मतदारसंघातून नॅशनल सिटीझन पक्षाचे खासदार आहेत। त्यांनी ही भीती व्यक्त केली कारण अलीकडेच आसामचे मुख्यमंत्री हिम्मता बिस्वा शर्मा यांनी एका मुलाखतीत बांगलादेशी घुसखोरांवरून त्यांची भूमिका मांडली होती।
मी रोज सकाळी उठल्यावर प्रार्थना करतो की युनूस यांच्या काळात भारत बांगलादेश संबंध जसे होते ते तसेच राहावेत. आम्हाला हे संबंध चांगलेच राहावेत असं वाटतं. पण जर संबंध सुधारले तर भारत सरकारची अवैध घुसखोरांना परत पाठवण्याची कारवाई संथ होऊ शकते. त्यामुळेच आसामी जनता भारत बांगलादेशमधील संबंधांमध्ये तणाव असावा अशा मताची आहे. संबंध सुधारले तर आपले BSF आणि त्यांचे BGP हे हात मिळवतात आणि हे आसामसाठी धोकादायक आहे. मात्र हिम्मता बिस्वा सर्मांच्या या वक्तव्यानंतर बांगलादेश सरकारनं यावर आक्षेप नोंदवलाय. ढाकामधील भारतीय उच्चायुक्तांना बोलावून नाराजी व्यक्त केली गेली आहे. दरम्यान आता आसामबरोबरच पश्चिम बंगालमध्ये भाजपचं सरकार आलंय. म्हणजे आता बंगालमध्ये सरकारही भाजपचं आणि बांगलादेशमध्ये भाजपचाच नेता उच्चायुक्त आहे. पश्चिम बंगालला लागूनच बांगलादेशाची 2000 किलोमीटरची बॉर्डर आहे. या भागामध्येच ममता बॅनर्जी ढिलाई देत असा आरोप केला जातो आणि त्याचबरोबर सीमावर्ती भागामध्येच ममता बॅनर्जी यांची मुस्लिम वोट बँक तयार केली होती. मात्र आता सरकार बदललेलं आहे. अशावेळी भाजप सरकार यापुढे सीमावर्ती भागामध्ये कशा प्रकारची भूमिका घेते, बॉर्डर संपूर्ण लॉक करते का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की बांगलादेशासोबतचे संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित करतात हे सुद्धा आव्हानात्मक असणार आहे. कॅमेरामॅन गौरवसह रामराज शिंदे, NDTV, कोलकाता.